सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली आहे। विविध मुद्द्यांबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळतंय। तर पुणे मनपात खडाजंगी झाली। विविध मुद्द्यांबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। असं बोलता कामा नये की तुमचे विषय कसे होतील काय होतील आम्ही काय चालत बसलेलो नाही निवडून आलोय लोकांमध्ये। अण्णाभाऊ साठेंच्या नाट्यगृहाचं काम पूर्ण झालंय, मग राहिलेले पैसे दुसरीकडे वर्गीकरण या सभागृहामध्ये जनरल बॉडी होणार असेल तर चर्चा होणार। त्यामुळे सभासदांनी अशा कामाला विरोध करू नये अशी आमची अपेक्षा आहे। आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, नेमकं वादाचं कारण काय होतं? कोणकोणत्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडले? खरं तर पुणे महानगरपालिकेचं आर्थिक बजेट जे आहे ते मागील काही दिवसांपूर्वी जाहीर स्थायी समितीसमोर केलेलं होतं आणि स्थायी समिती त्या सगळ्या बजेटला जे आहे ती उद्या मान्यता देणार आहे। आणि त्यापूर्वीची आर्थिक बजेटच्या संदर्भातली जीबी म्हणजे जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती आज होणार होती आणि ती अगदी दुपारपासून सुरू होती। दुपारपर्यंत सगळं व्यवस्थित पद्धतीने जे आहे ते जनरल बॉडी मीटिंगला सुरुवात झालेली होती, पण दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी जी आहे ती विविध मुद्द्यांवरती पाहायला मिळाली। मग काँग्रेसच्या माध्यमातून मोठा आवाज जो आहे तो उठवण्यात आलेला होता। तर काँग्रेसची सदस्य संख्या जी आहे ती काही अनुषंगाने कमी जरी असली, राष्ट्रवादीची कमी जरी असली तरी भाजपची एकहाती सत्ता जी आहे ती पुणे महानगरपालिकेवरती आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासह ते सहभागी जरी असले तरी काही अंशी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामध्ये खडाजंगी जी आहे ती पुणे महानगरपालिकेच्या या जनरल बॉडी मीटिंगच्या दरम्यान आपल्याला सध्या पाहायला मिळत होती। आणि त्यामध्ये अरविंद शिंदे यांनी विविध मुद्द्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करत अनेक ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर सहभागी आहोत, परंतु चर्चा तरी या सगळ्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे। जे काही तुम्ही काम करता आहात त्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर जनरल बॉडी मीटिंग मध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतल्यानंतर तुम्ही याला मान्यता द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्याकडून देण्यात आलेला होता। परंतु अनेक मुद्दे असे होते, अनेक जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये अनेक अशा गोष्टी होत्या ज्या सत्ताधाऱ्यांना रेटून न्यायच्या होत्या असा प्रकारचा आरोप जो आहे तो सत्ताने विरोधकांकडून केला जातो आणि त्यामुळेच अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून ही भूमिका जी आहे ती मांडण्यात आली। त्यामुळे मोठी खडाजंगी जी आहे ती काही काळ आपल्याला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाहायला मिळाली। जी रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।